हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। तर त्यासाठी मी घेतलेला आहे पास्ताचं पॅकेट घेतलेला आहे आणि घेतलेला आहे रेड कॅप्सिकम आणि ब्रोकोली आणि या साईडला घेतला आहे ऑलिव्ह जॅलपेनो आणि चीज क्यूब्स आणि चीज स्लाइस घेतला आहे, बटर घेतलेला आहे, मैदा घेतलेला आहे, ऑरेगॅनो घेतलेला आहे। तर चला आपण बनवूया। तर या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण मीठ आणि ऑइल घालूया। तर या साईडला मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे, तर यात आपण थोडंसं ऑइल घालूया काय ऍड करू आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं। तर बघू शकता साईडला पाणी बॉईल होत आले आहे। आपण यात पास्ता घालूया। तर बघू शकता साईडला मी पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे। पास्ता बॉईल होईपर्यंत मी व्हेजिटेबल्स कट करून घेते। तर या साईडला मी आपला कॉलीफ्लावर ब्रोकोली आणि कॅप्सिकम हे चॉप करून घेते। तर या साईडला पास्ता बॉईल झालेला आहे। आता आपण याला बंद करून एका याच्यात काढून घेऊ बॉईलमध्ये। ते आपण पास्ता काढून घेऊया। तिथे मी पास्ता काढले, तर आपण थोडं थंड पाणी घालूया। साईडला काढून घेऊ आपण पास्ता काढून। तर या साईडला व्हेजिटेबल्स कट केलेले आहे। याच्यात आपण ओनियन घेतलेला आहे आणि ब्रोकोली। तर या साईडला आपण ब्रोकोली, ऑनियन आणि मशरूम, रेड कॅप्सिकम हे चॉप करून ठेवलेलं आहे। तर आपण याला बटरमध्ये सॉटे करू। तर या साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर या साईडला आपण बटर घालू आणि सगळे व्हेजिटेबल्स घालून घेऊया। तर या साईडला सगळे व्हेजिटेबल्स घातलेले आपण आता थोडेसे सॉटे करून घेऊ। थोडं मीठ आणि ब्लॅक पेपर टाकून याला आपण सॉटे करू। तर या साईडला मी थोडंसं ब्लॅक पेपर घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि आणखी थोडंसं आपण याला परतून घेऊया बटरमध्ये। तर या साईडला व्हेजिटेबल्स परतून झालेले। आता आपण व्हाईट सॉस पास्ता बनवूया। तर व्हाईट आपण व्हाईट सॉस ग्रेव्ही बनवून घेऊया। तर या साईडला पॅन गरम झालेला। तर व्हाईट सॉस बनवण्यासाठी आपण आधी बटर घालू। बटर घातल्यानंतर थोडासा मैदा, बटरमध्ये मैद्याला थोडंसं परतून घेऊ आपण। या साईडला मैदा परतून घेतलं, दूध घालूया आपण। इथे मी दूध टाकत आहे। छान एकत्र मिक्स करून घेऊ आपण। तर यात आपण आता चीज क्यूब्स घालूया। तर माझ्याकडे अशा प्रकारचे चीज क्यूब्स आहे, तर मी ती घातलेले आहे। छान मिक्स करून घेऊ आपण एकत्र, चीज मेल्ट होईपर्यंत। आणि ऑरेगॅनो छान एकत्र मिक्स करून घेते। तर यात आपण पास्ता घालूया। पास्ता आणि व्हेजिटेबल्स घालून घेते मी।
यात आपण व्हेजिटेबल्स घातलेले आहे. तर या साईडला व्हेजिटेबल्स घालून परतून घेतलेले, एकसाथ मिक्स केलेले आहे. तर हा साईडला पास्ता रेडी झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा.